आणि त्याच जोडीला ओमसाई मनवेलपाडा. अतिशय सुंदर दृश्य. ट्रॉफी, ज्या ट्रॉफीसाठी लढली जाणारी शेवटची अंतिम लढत, ग्रँड फिनाले. दोन्ही कर्णधार कोणाच्या बाजूने जास्त झुकतीये ते आपण बघूयात. एका बाजूला संग्राम आहे, दुसऱ्या बाजूला महेश आहे. फोटोशूट केला गेलाय, नंतर जाताना सुद्धा तुम्हाला न्यायचे आहे. त्या अगोदर आपण टॉस करूयात. मी विनंती करेल वत सावला पंकज दादा यांचा भाचा आहे, त्याच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. हेड इज द कॉल. टॉस जिंकलाय आणि टेल आलाय, दोघांनी थांबायचंय. थँक्यू मच. टॉस जिंकलाय संग्रामने. निर्णय काय असेल संग्राम? कसं वाटतंय? आतापर्यंतचा प्रवास खूप खडतर प्रवास होतो, तो प्रवास करून आता फायनल मध्ये आलेला. कसं फील करताय आणि या सामन्यासाठी कशा प्रकारे तुमच्या समोरच्या संघाला आणि तुमच्या संघाला शुभेच्छा द्याल? समोरचा संघ पण खूप चांगलाच आहे. संघाच्या कामगिरीबद्दल काय सांगशील? एकंदरीत संघाची कामगिरी या स्पर्धेदरम्यान कशी राहिली आहे? संघाची कामगिरी तर खूपच चांगली चालली आहे. सर्व आपले 100% देत आहेत. त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलोय. तशीच द्या, फायनल मॅच आहे. एक मॅच लास्ट केला चांगली, पण मारतो नंबर. मध्ये आपण खेळाच्या अगोदर तुम्हाला विचारलं तर कसं वाटलं आयोजन? आता तोच प्रश्न विचारेल. संपूर्ण खेळल्यानंतर आज पर्यंत हे आयोजन आता कसं वाटतंय? संपूर्ण एक्सपिरियन्स कसा होता? खूप मजा येते. आयोजन तर खूप मस्त आहे. वैभव आणि टीम, धन्यवाद, थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आता बॅटिंग करायची, किती रन्स पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 30+ करायची. सेम प्रश्न आहे. तुमचा संघ जो खडतर प्रवास करून आलाय, मला वाटतं पहिला सामना पराभूत झाला होता, त्यानंतर खूप चांगला बाउन्स बॅक त्याने केलाय. संघाच्या कामगिरीबद्दल काय सांगा? पहिला प्रश्न विचारला होता, मला वाटतं गणेश आणि साहिल दोघांनाही. ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली? आतापर्यंत तुमचा जो खेळ झालाय, पहिल्या दिवसानंतर आता शेवटच्या दिवसातील शेवटची मॅच खेळताय, तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा राहिलाय? एकदम मस्त. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅच साठी. तर टॉस जिंकलाय टीम ओमसाई मनवेलपाडाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय मया 11ला. दोन्ही मातबर संघ आहेत, ताकदवर संघ आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मी मान्यवरांना विनंती करेल, आपण मंचाच्या दिशेने यायचंय. त्या ही ट्रॉफी जशी आणली होती तशी आपण मंचाजवळ घेऊन जायची. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही टीमच्या कर्णधारांसाठी, दोन्ही संघातील सर्व खेळाडूंसाठी. 18 संघांमधून खेळत असताना 2 दिवसाच्या नव्हे तर 3 दिवसाच्या तब्बल 45 मॅचेस होत्या आणि त्या 45 मॅच मधून अखेरकार इथे 2 संघ फायनल मध्ये आलेले आहेत आणि फायनलची वेळ खूप चांगली होणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा पाटील नेटवर्क वरती. या तडा किचन प्रीमियर लीगचं हे सुंदर आणि दमदार आयोजन. स्टे ट्यून. तर विरार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुजित केसरी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी विनंती करेन सुजित, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सुजितजी केसरी, विरार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, आपलं सहर्ष स्वागत आहे द डार्क किचन प्रीमियर लीग 2023च्या माध्यमातून. प्लस विनंती, आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. तर गुड न्यूज दोन्ही संघांसाठी, दोघांना नवीन बॉल असणार आहे. कौल जिंकला.
विरार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुजित केसरी, विनंती आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. विक्रम पुजारी आपली वाट पाहत आहेत. आणि विक्रम पुजारी याचकडून या मॅच करिता प्रत्येक चौकाराला 100 रुपये लगवण्यात आले. श्री स्पोर्ट्स त्यांच्या माध्यमातून श्री स्पोर्ट्स 500 रुपये लगातार 3 चौकार आणि लगातार 3 विकेट साठी. आणि सुजित केसरी यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 200 रुपये. प्रेक्षकांना आठवायचे. चला तुम्हालाच ते काम देतो. चला लवकर इथून सर्वांना बाजूला करा प्लीज प्लीज. चला प्रेक्षक हो तिथून बाजूला. मागे दिसत नाहीये. पाटलांचा बैल गाणा गाणा त्याने घाटात गेला हिरडा. लगातार 3 चौकार लगातार 3 विकेट 500 रुपये श्री स्पोर्ट्स संग्राम बोली यांच्याकडून लगातार. त्यानंतर प्रत्येक चौकाराला 200 रुपये सुजित केसरी यांच्याकडून. प्रत्येक चौकाराला 100 रुपये विक्रम पुजारे यांच्याकडून. बोलबाला खूप मोठा आहे पैशांचा. बॅक फुटमध्ये जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. योगेश खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला टॅप केलाय. एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगलने धावफलक ओपन होते. लगातार 3 चौकाराला 5,000 रुपये जितेश परब यांच्याकडून. आणि श्री साई माऊली संघ नानानाई पार्क यांच्याकडून साहिलच्या प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आलंय. कोणीतरी बसा रे, कॅल्क्युलेट करा, पाहूया किती बक्षीस होते टोटल. तर विरार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुजित केशरी मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. विनंती करेल अनिकेत दळवी यांना आपण सन्मानित करायचे. सुजित केसरी यांना विरार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय सुजित केसरी यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. मायेची उपदार शॉल आणि झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणारं तुळशीचं रोपटं देऊन इथे सन्मानित केलं जातंय सुजितजी केसरी यांना, जे उपाध्यक्ष आहेत विरार क्रिकेट असोसिएशनचे. तर मी विनंती करेल पंकजी मिश्रा आपण मंचावरती या. 3 दिवस या स्पर्धेसाठी इंटरनेट पुरवठा ज्यांच्या माध्यमातून झाला आहे असे ओंकारजी दरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री साई नेटवर्कचे त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. तर ओंकारजी दरेकर यांचा यथोचित सन्मान केला जाईल पंकजी मिश्रा यांच्या शुभ हस्ते. मी विनंती करेल पंकजी मिश्रा आपण सन्मानित करायचंय ज्यांच्या माध्यमातून गेले 3 दिवस इंटरनेट प्रोव्हाइड केलं गेलं या स्पर्धेला आणि खूप चांगले सहकार्य आमच्या डिजिटल टीमला. मित्रांनो तिथून बाजूला वा, स्कोररला नाही दिसत आहे, प्लीज आपण बाजूला वा. मगाशी सुद्धा सूचना दिली होती.
अरे राजानो, इथे बसलाय, तुम्ही विचार करा तुमच्या पुढचं कसं दिसेल. प्लीज तिथून सर्वांनी बाजूला व्हा, अजून बाजूला व्हा, सर्वांनी बाजूला व्हायचंय. प्लीज अजून बाजूला व्हायचंय. आपल्या गावचा बैल घोडा. आपल्या गावचा बैल घोडा. लाखात नंबर एक. आपल्या गावचा बैल घोडा. पाटलांचा बैलगाडा. पाटलांचा बैलगाडा. हो, राडा तर होणारच आहे, कारण चौकार आलेला आहे. जल्लोष होगा जरूर, लेकिन उसके लिए सही समय भी होना जरूरी है. 2 चेंडू आणि 11 धावा धावपल करते. दुसरं षटक यावेळेला मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज साहिल सज्ज होतोय. साहिल समोर यावेळेला साहिल आहे, मोठं बॅटल आहे. सन्मान दिलाय या चेंडूला, सिंगल साठी चेंडू खेळलाय. यश कांबळे यांच्याकडून दोघांमध्ये कोणीही चौकार मारला तर 200 रुपये आहेत. जितेश परब यांच्याकडून लगातार 3 चौकाराला 5,000 रुपये आहेत. श्री साई माऊली यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 500 रुपये आहेत. किल्ला तीन चौकार लगातार आई जीवदाने टूर्स अँड ट्रॅव्हल यांच्या माध्यमातून 10,000 रुपये या ठिकाणी लगावण्यात आलेले आहेत. क्या बात आहे. एक ओप्पो मोबाईल हरवलाय, जर कोणाला भेटला असेल तर प्लीज द्या. ओप्पो मोबाईल हरवलाय, स्काय ब्लू कलरची बॉडी आहे त्याची, तर ज्याला कोणाला भेटला असेल प्लीज आणून द्या. कोणाला जर का ओप्पो मोबाईल मिळाला असेल प्लीज माणुसकी समजून आणून द्या. काय झालंय, वाईडचा इशारा. डगआउटच्या मागे रोलर आहे, तर रोलरवरती तो मोबाईल ठेवला होता. प्लीज कोणाला भेटला असेल तर द्या. धावपलक 4 बॉल 14 धावा. 4-14, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. माया 11 यांच्याकडून साहिलच्या प्रत्येक चौकाराला 500 रुपये लगावण्यात आलेले आहेत. बोली तर मजबूत लागली आहे, परंतु ना चौकार इथे लगातार येत आहेत ना त्या चौकाराप्रमाणे काही साहिल यावेळेला वेगाने चेंडू केलाय. चेंडू काढून ट्रॅव्हल होता होता राहिलाय. चांगली बिल्डिंग होती, सिंगल दा धावून कंप्लीट होतीये आणि दुसऱ्या षटकाचा खेळ 16 धावा धावपलकावरती संपन्न होत असताना 99 वरती आहे साहिल. मला वाटते सर्वोत्तम धावपलक हे साहिलच आहे. या ऐकूया डीजेला, त्यानंतर वळूया तिसऱ्या षटकाकडे. थँक्यू डीजे. चला चला, षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाचा खेळ झालाय. स्वप्नील गायकवाड यांच्याकडून साहिल जाधवच्या लगातार 3 चौकाराला 5,000 रुपये लागल्यात. प्रत्येक चौकाराला 50 रुपये विपुल पाटील यांच्याकडून. क्या बात आहे. सुरू आलाय. येस सुरू, बिंदास. हॅलो हॅलो, माईक चेक. हॅलो
हॅलो माईक चेक माईक चेक. गोलंदाजी मार्कवर सुंदर असा टोलला चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये जाताना एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 18. 2 चेंडू 18 धावा. सुंदर असा आपला फायनलचा सामना आहे आजच्या दिवसातील. जरा चला जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या प्रेक्षक वर्गीय. जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. फायनलचा सामना आहे. अरे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. टिंगूशी जास्त होतीये. पैसा एवढा लागलाय तरी सुद्धा टाळ्या वाजत नाहीयेत. कोणती हानी होत नाही मित्रांनो. रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे जोरदार टाळ्या. अजून एकदा जोरदार. आता ठीक आहे आवाज सुरू. 3 चेंडू 19 धावा. गोलंदाजी मार्कवर विघ्नेश आणि फलंदाजी मार्कवर आहे तो योगेश. चौथा चेंडू उर्वरित षटकातील बघू. सुंदर टोळा चेंडू आणि चेंडू सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि पंचांचा निर्णय नॉट आऊट. चला लढता लढता हरलो तरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्याशी. लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन. शांत बसायला मी काही संत नाही. असंच काही दर्शवून देताना दोन्ही संघ तुल्यबळ असे फायनल मधील. आणि हे मी शिकलोय ते आपले सर भरत मोरे यांच्याकडून. तर त्यांचं मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सुरू. अजून एक साथी आम्हाला मिळालाय. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. तुझ्या पुढील भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अजून प्रगती साधा आणि आमच्या सुद्धा पुढे जा अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता इथे वेगळी डिमांड आली आहे. चला मॅचच्या दिशेने वळूया ज्या ठिकाणी सिंगल धावून कंप्लीट केली जाते. 22 धावा धावपलकावरती आहेत. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा. जो हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू ऐशी वेळोवेळी डाव तुझा येतात जमैशी जपून आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तब झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला डाव. चतुर आणि चपळ जो जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा. जो हुकला तो संपला. जो हुकला तो संपला. सध्याला मी घेत नाही पण वैभवने सांगितलं होतं घ्यायला त्यामुळे घेतली. कारण अनेक प्रेक्षक थोडेसे कंटाळले त्या कवितेला. अजून नवीन पेशकश येईल त्यावेळेला ती आपण नवीन सादर करूयात. परंतु त्या अगोदर मॅचच्या दिशेने वळतोय ज्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचलंय. 1 चेंडू आणि 23 धावांवर होती. शेवटचे षटक मार्गस्टार. लगातार 3 चौकार जितेश परब यांच्याकडून 5000 जमा झालेले आहेत. 20,000 रुपयाची बोली लागलेली आहे. लगातार 3 चौकार आले तर. सेकंड प्राइस काय आहे? 30 आहे. अजून थोडासा वाढवणं त्यांचं गरजेचं आहे. म्हणजे ते 20,000 त्यामध्ये ऍड होऊ शकतात. म्हणजे 50,000 द्वितीय पारितोषिक सुद्धा होऊ शकतं. कॅल्क्युलेशन करणं गरजेचे आहे. कोणीतरी अकाउंटंट बसवा रे यासाठी. काहीतरी गाईड करेल. चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी चेंडू आलाय. 25 धावा धावपलकावरती. कुछ देर की खामोशी है. कुछ देर बाद शोर आने वाला है. और उस शोर किसकी तरफ से होता है? ये बार काफी बढ़िया स्ट्रोक योगेश के बल्ले से आता हुआ. बहुत ही बेहतरीन चौका. हॅलो 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 चेक.
चला मैदानाच्या दिशेने वळूया. ज्या ठिकाणी योगेश सज्ज झालाय. गोलंदाजी माकुती सतीश आहे. लेग स्टंपच्या बाहेर आहे. पहा लाऊड कॉल आला साहिल कडून. वाईड आहे. सूट. धावफलक जर आपण पाहिलं तर वेगाने वाढतंय. 30 वरती जाऊन पोहोचलंय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली सुरुवात पाहायला मिळते. इथे वाईटचा इशारा येतोय. बक्षीस 3 चौकारांसाठी आहे. 3 वाईट साठी नाही आहे. सो अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना धावफलक 31. 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि योगेश पुन्हा एकदा कंबर कसताना पाहायला मिळतोय. सतीश समोर योगेश आहे. मोठा फटका ड्राईव्ह केलाय. समोरच्या दिशेने चेंडू अडवलाय. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. सिंगल धाव येते. आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू यावेळेला शिल्लक आहे. या षटकामधील 32 धावा दाखल करते. सेमीफायनल म्हणजेच एलिमिनेटर क्वालिफायर त्याच्या अगोदरच्या मॅच जर पकडल्या तर या धावफलकापर्यंत आलेले होते. म्हणजे विन होतं 32ला. इथे 33 म्हणजे जवळजवळ उच्चांक गाठला गेला मागील 6 ते 7 मॅचचा. शेवटचा आणि अंतिम चेंडू साहिलचा. काय जबरदस्त फटका आहे. धावचीची संधी. गडीबाद. अखेरकार विकेट आली. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 33चं टार्गेट ठेवलंय टीम ओमसाई मंगळवाडा समोर. कुछ तो अलग करने का प्रयास था. चला मॅचच्या दिशेने तेहतीस धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि 33 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल हे आपण पाहणार आहोत. लढावं लागणार आहे. झुंजावं लागणार आहे. लढल्याविना काही साध्य होणार नाहीये. कारण टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपण सुद्धा येत नाहीये. शालेय जीवनामध्ये आपण शिकलेलो आहोत. इथे पैशांची वरसाद झालेली आहे. काय 33चा पाठलाग होईल का? माया 11 सज्ज झाले. परंतु तितक्याच ताकदीने ओमसाई मनवेलपाडा हा संघ सुद्धा सज्ज झालाय या धावफलकाचा पाठलाग करण्यासाठी. फेकी करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट पहिल्याच षटकामध्ये. अशा प्रकारचा पवित्रा सिंगल धाव धावफलकामध्ये जोडली जाते. याचा जर धावफलकाचा श्री गणेश सुद्धा होताना पाहायला मिळतोय. एक धाव धावफलक येते ओमसाई मनवेलपाडा. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. अनिरुद्ध गोलंदाजी मार्क वरती आहे. आणि सद्यस्थिती जर पाहिली तर मैदानाच्या चारी बाजूने जी चिरशांतता आहे चिरशांततेला जल्लोषामध्ये कन्वर्ट होताना आपण पाहणार. धावचीची संधी आहे. काय ते गडी बाद आहे का? पंच थांब सांगतायत. नॉट आउटचा इशारा आलाय. चर्चा होते.
हा मैदानाबाहेरून सुद्धा कोचिंग होते, याचा अर्थ असा या मॅचचा महत्व किती आहे हे सर्वांनाच इथे कळतंय. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. अनिरुद्धच्या चेहऱ्यावरती खूप मोठी स्माईल आहे. याचा अर्थ हा सामना वेगळ्या तकनिकने खेळला जाणारा असे संकेत आहेत टीम माया 11च्या माध्यमातून. परंतु ओमसाई मनुएल पाडा काय जबरदस्त परफॉर्मन्स आहे. दोन्ही सलामीवीरांच्या जर्सी जर आपण पाहिल्या तर पूर्णपणे ती मेहनत त्यांच्या जर्सीमध्ये दिसते. त्यांच्या जर्सीने ते दाखवलंय की आम्ही इथे कशा प्रकारे कशासाठी आलोय आणि आमचे प्रयत्न किती मोठ्या प्रमाणात असणार आहेत. सिंगलसाठी चेंडू गेला, एका एका धावाने धावफलक पुढे जाते. 3 चेंडूचा खेळ, अजूनही 3 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. पहिलं षटक त्या ठिकाणी मार्गस्थ आहे. एका धावेसाठी चेंडू चाललाय, सिंगल येते, दबावाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु 33 म्हटलं की तुम्हाला चौकार अपेक्षित आहेत. ते कधी केव्हा कसे येतील याचं सुद्धा प्लॅनिंग होणं गरजेचं आहे. पाहूयात उर्वरित 2 चेंडू कशा प्रकारचे असतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू टॅप केला होता. खूप चांगली फिल्डिंग योगेश आहे, तो मुमकिन आहे. योगेशने केली फिल्डिंग आणि आपल्या संघासाठी वाचवल्या 3 धाबा. व्हॉट स्टॉप. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. 5 धाबा धावफलकावरती. काय या चेंडूवरती मोठा प्रहार येईल का ते आपण पाहणार आहोत. मोठा प्रहार अपेक्षित आहे तरच मॅचला रंगत येणार आहे आणि ही रंगत पाहण्यासाठीच आमचे रसिक प्रेक्षक मायबाप मैदानाच्या चारी बाजूने उपस्थित आहेत. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक आभार. कारण आपण आहात म्हणूनच ही स्पर्धा इतक्या चांगल्या रीतीने पार पडताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धाबा धावफलकावरती. या ऐकूयात डीजे जॉकीला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. मी कटवली या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. दुसऱ्या षटकाकडे आपण वळूयात. गोलंदाजी मार्क वरती योगेश येतोय आणि योगेश पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतोय. ग्रँड फिनालेचा महामुकाबला आहे आणि या ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण ही किताबी भिडंत आहे. या किताबी भिडंतीमध्ये चॅम्पियन बनण्याचं स्वप्न दोन्ही संघांचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये आलाय. लगातार 3 चौकारांसाठी जितेश परब यांच्याकडून 5,000 रुपये लगावण्यात आलेले आहेत. या मॅच साठी 200 रुपये प्रत्येक चौकाराला सुजित केसरी यांच्याकडून, जे विरार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत, त्याचबरोबरीने 100 रुपये प्रत्येक चौकाराला विक्रम पुजारे यांच्या माध्यमातून लगावण्यात आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती योगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. लक्ष्मणच्या बाहेर आहे. 2 असे खेळाडू ज्या 2 खेळाडूंची जबाबदारी समान आहे. माया 11 साठी योगेश तर दुसऱ्या बाजूला ओमसाई मनुएल पाडासाठी ओमकार. अशा 2 ताकदवर खेळाडूंमध्ये ही भिडंत आहे. पाहूयात कोण कोणावरती कशा प्रकारे भारी पडतोय. शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न, फसलाय. चेंडू फसलाय आणि येतोय डॉट बॉल. फलंदाजांना क्षेत्ररक्षकांना माहित नाही पडत आवाज कुठून येतोय नक्की. कॉल तर येत आहेत, हे असं कर तसं कर, परंतु कुठून येतात ते कळायला मार्ग नाही आहे. पाहूयात पुढील चेंडू कशा प्रकारचा असणार आहे. कारण ओमकार आता शांत बसण्यासारखे चित्र नाही आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने मारला गेला. धावचीची संधीकडे बाद होईल का? तर येस, इट इज गॉन. पहिली विकेट. बड़ी मछली जाल में फंसी हुई. विकेट का पतन होता हुआ. इथे काय घडलंय? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. नाव आहे सूरज. सूरजला चमकणारी कामगिरी करणं गरजेचे आहे. कारण इथे
चमकावं लागणार आहे. नाही चमकलं तर सामना दूर होईल. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा दापल करते 7. दबाव प्रचंड प्रमाणात वाढला गेलाय, परंतु ज्या वेळेला दबाव वाढतो त्यावेळेला एकच गोष्ट स्वतःला सांगा, हीच ती वेळ आहे. त्या वेळेला स्वतःला सिद्ध व्हायचंय. यापेक्षा वेगळं कोणतंही मोठं प्लॅटफॉर्म नाही. सिंगल धाव, 2 धाबा आल्यात. 2 धाबा धावफलकावरती ऍड होत आहेत. धावफलक 9 वरती जाऊन पोहोचले. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये 14 चेंडू 24 धाबा. काय या धाबांचा पाठलाग होईल का? धावफलक तितकंसं सोपं नाहीये, परंतु नेहमीच लक्षात ठेवा, जे अवघड आहे त्याला सोपं करा, जे सोपं आहे त्याला सहज करा, आणि जे सहज आहे त्याला साध्य करा. तर आणि तरच यश तुमच्या जवळ येईल. पाहूयात, तो यश नाही, चव्हाणांचा यश नाही, हा दुसरा यश. सक्सेस. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साईडला जोपर्यंत फील्ड केला जाईल, एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगलने धावफलक पुढे जाईल. संयम खूप महत्वाचं आणि मोठं हत्यार आहे या मॅचसाठी. पेशन्स खूप मोठं हत्यार आहे. त्याचबरोबरीनं टेम्परामेंट सुद्धा खूप महत्वाची आहे. शेवटच्या अंतिम चेंडू शिल्लक आहे. योगेशचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाउन द विकेट. बंदूकी से निकलती हुई गोली, गोली की रफ्तार से जाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. व्हाट अ शॉट. H2O. 12-19. नवीन गोलंदाजी मार्कवरती यश येतोय. कोणतरी यशला शोधत होतं. यश गोलंदाजी मार्कवरती आलाय, आणि काय यश इथे यशस्वी होईल का हे आपण पाहतो. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. सूरज समोर यश आहे. संग्रामने सांगितलंय मागील चौकार मारून, मैं हो ना. 12-19. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू लालच देणारा होता. स्वीकार झालेला नाहीये प्रॉपर, आणि त्यामुळे चेंडू जर आपण पाहिला निर्धाव स्वरूपाने येतोय. सिंगल धावून घेतली जाते. 15 धावा दाखल करते. अजूनही 18 धावांची गरज आहे. 10 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका या मॅच मध्ये वेगळं वलय निर्माण करेल. एखादा मोठा फटका काय येईल का? अनेकांच्या उत्कंठा शिगेला पोहोचलेल्या आहेत. हृदयाची धडधड आता वाढणार आहे, आणि घड्याळामध्ये जर आपण पाहिलं तर 11:15 वाजलेले आहेत. कमजोर दिल वाले अभी से तैयारी में रहे, मैच ना देखे, कारण ही मॅच हाय व्होल्टेज होणार, यामध्ये ते मात्र शंका नाहीये. संग्रामने मॅच जिंकवली तर दादूकडून 500 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आले. लगातार 3 चौकारांसाठी जितेश परब याने 5000 रुपये लगावलेत. आणि इथे काय घडलंय, संधी चालून आली होती परंतु ती दरवाजात येऊन परत गेली आहे. दरवाजातून घरात घुसलेली नाहीये, कारण संग्राम इथे बाद होता होता राहिलाय. एक धाव धावून कंप्लीट होतीये. धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले 16 धाव्यांवरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. संग्रामच्या हर बाउंड्रीवरती संग्राम बोलिये श्री स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 200 रुपये, 100 रुपये विक्रम पुजाराने लावलेले आहेत, ऑलरेडी लावलेले आहेत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कॅपमध्ये ट्रॅव्हल झाला. चेंडू सीमारेखा पार.
चौकार. पाटलाचा लेख मी एकुलता एक मी पाटलाचा लेख मी मी एकुलता एक मी गाडीने फिरेन गाडी फिरेन मी माडीवर जाईन ये जरूर होगा, ये वापिस होगा, ये दोबारा होगा, लेकिन स्कोर की तरफ हम जाते हैं. 8-13, 8-13. हा जो ऍक्ट आहे तो मनापासून केलाय. जोरदार टाळ्या होऊन जातात आपल्या मित्रांसाठी. सुंदर सुंदर नृत्य सादर केलं. आता मला वाटतं तुम्हाला मिकी माऊस बरोबर आतमध्ये पाठवणं काही वावगं ठरणार नाही. खूप सुंदर नाचलात. एक्सप्रेशन पूर्ण चेहऱ्यावरती मनापासून केलेल्याच्या होत्या. सामन्याकडे वळूया. ड्राईव्ह केलाय, चेंडूला अडवलंय गणेशने. एकदा धावून पूर्ण केली जाते. सिंगल सिंगल आणि सिंगल. क्या ये सिंगल में मंगल होगा? अगर मंगल होगा तो दंगल भी होने वाला है. 5-21 5-21 झालेले आहेत. शेवटचा 7-12. तर माजी नगरसेविका आदरणीय सन्माननीय हेमंतताई पाटील मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि ते आगमन होत असताना सामना 7-12 वरती आलाय. कोणाच्या नावे या मॅचचा 7-12 होणार ते आपण पाहणार आहोत. 7 चेंडू 12 धावांची गरज आहे. ओढा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय गणेशने. जेल 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 टिपलाय संग्राम गॉन. चकडेवाला गाणी झाला पाहिजे, शरद दादाचं नाव आला पाहिजे. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी आशियामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आशियामध्ये. थँक्यू. चला चला रस्त्यातून सर्वांनी बाजूला या. जबरदस्त जबरदस्त नृत्य या ठिकाणी सादर झालंय. परंतु रॉयल एंट्री सुद्धा होताना पाहायला मिळणार आहे. नृत्य चांगलं झालं. रुमाल नाकावरती आलाय कारण आता सर्व येणार आहेत. आपण मॅचच्या दिशेने वळूयात. आमचं भूत सुद्धा मैदानाच्या बाहेर आलंय आणि ते चला पतलू बाजूला व्हा प्लीज. पतलू बॅक पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टॅप केलाय चेंडूला. धावचीची संधी आहे. काय गडी बाद आहे का? येस, फिंगर इज गॉन अप नाव. थँक्यू डीजे. तर मान्यवरांचं शुभागमन होताना पाहायला मिळतंय. माजी नगरसेविका हेमंतताई पाटील मॅडम यांचं या ठिकाणी शुभ आगमन रॉयल एंट्री होताना पाहायला मिळते. वेलकम मॅम. सहर्ष स्वागत आपलं द डार्क किचन प्रीमियर लीग 2023 च्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम. विनंती आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक आसनस्थ व्हायचंय. हेमंतताई पाटील मॅडम यांची रॉयल एंट्री आपण पाहिली. 5-12 कोणाचे 12 वाजणार या मॅच मध्ये आपल्याला कळणार आहे. बड़ी जीत का बड़ा जश्न भी होने वाला है. सांगावं लागणार आहे. आपका तो वक्त आया था, हमारा दौर आने वाला है. पाहूया दौर कोणाचा येतोय. चला सर्वांनी बाजूला व्हा प्लीज.
बॅक टू लगातार 3 चौकारांसाठी जितेश परब यांच्याकडून 5,000 रुपये लगावण्यात आले आहेत आणि सिंगलता धावून कंप्लीट केली जाते. चेंडू शिल्लक किती आहेत? 3 चेंडू 7 धाब्यांची गरज. 3 मध्ये 7 देणं गरजेचे. चला बाजूला व्हा प्लीज, लवकर बाजूला. इथे सर्वांनी बाजूला व्हायचंय. मात दिसत नाहीये मागे स्कोररला, ते खुर्चीवरती उभे आहेत. सो प्लीज रिक्वेस्ट आपण बाजूला या. खूप मोठी कहाणी आहे. जसं सुरूने मागाशी म्हटलं होतं, लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेल, पुन्हा लढेल, कारण शांत बसायला मी काही संत नाही. तर सांगावं लागणार आहे. फ्लाइटेड डिलिव्हरी, चेंडू समोरच्या दिशेने, लॉब स्टॉप केलाय. व्हॉट अ स्टॉप. सिंगल. आता 2-6. उघडा डोळे आणि हा सामना पहा. डीजे मास्टर बी रेडी. 2 बॉल नंतर मॅच संपणार आहे. सो मोठा जल्लोष होणार आहे. दोघांनी रेडी राहायचं आहे. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2-6. काय अति सुंदर सामना आहे. उघड्या डोळ्याने पहा. सुंदर दृश्य. अनिल मिल्क सेंटर लगातार, पण 3 चौकाराचा प्रश्नच नाहीये. 2 बॉल बाकी आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय का? येस, सिंगल कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न झाला पाहिजे, झालाय, परंतु गडी बाद. सायकल सायकल व मारी कोणाची सायकल ऐकत परबती रंगवा. सायकल सायकल व मारी कोणाची सायकल ऐकत परबती नमी किती मला रंगवा. सायकल सायकल व मारी कोणाची सायकल ऐकत परबती नमी किती मला रंगवा. थँक्यू डीजे. आता 1 चेंडू आणि 5 धावा. जर चौकार आला तर जितेश कडून 1,000 रुपये. पडद्यावरती कुणी मस्ती करू नका. माया 11 प्रशंसक. 1 चौकाराला 1,000 रुपये जितेश कडून. ये क्या हुआ है. इनलाइन चेंडू, डॉट मॅच फिनिश. नाही. हे काय नाही. हे काय पंचांनी थांबवलेलं आहे. येस, वाईटचा रिव्ह्यू पाहायचा. वाईटचा रिव्ह्यू बघायचा गंभीर. येस, पंचांचा रिव्ह्यू आहे. वाईट दिलेला नाहीये, सॉफ्ट सिग्नल. वाइड आहे की नाही ते पाहिलं जाते. हमारी सांसें तो गले में अटकी पड़ी है. देखते किसकी तरफ जाता ये डिसीजन.
येस वाईड नाहीये मॅच फिनिश सामना जिंकला माया 11 ने